आज आपण श्रीमद भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायावर म्हणजे राजविद्या राजगुह्य योग यावर आधारित एका सारांशाचं विश्लेषण करणार आहोत. हो, आणि मला वाटतं की लेखकाने हे जे गुह्य आणि श्रेष्ठ ज्ञान आहे ना, ते सोप्या भाषेत मांडण्याचा एक खूप प्रामाणिक प्रयत्न केलाय. नक्कीच प्रयत्न खूपच कौतुकास्पद आहे. आता आपण ह्या प्रयत्नाला एका वेगळ्याच उंचीवर कसा नेता येईल याचा विचार करूया. बरोबर. तर या लेखनाची एक मोठी ताकद म्हणजे यात अध्यायातील महत्त्वाचे मुद्दे सुस्पष्टपणे मांडले आहेत. हो, जसं की सर्वश्रेष्ठ ज्ञान, ईश्वराचं विश्वव्यापक रूप, भक्तीचे प्रकार. अगदी प्रत्यक्षावगमम, धर्म्यम यांसारख्या शब्दांचा वापर करून ज्ञानाचं स्वरूप अचूकपणे मांडलं आहे. हे मुद्दे उत्तम मांडले आहेत, यात काहीच शंका नाही. माहिती अगदी अचूक आहे. पण मला असा प्रश्न पडतो की काय ही माहिती आजच्या धावपळीच्या जीवनातील वाचकापर्यंत पोहोचते का? म्हणजे सध्याचा सारांश हा अध्याय काय आहे हे उत्तम सांगतो, पण तो आजच्या वाचकासाठी का महत्त्वाचा आहे हे तितक्या प्रभावीपणे सांगतो का, यावर आपण विचार करू शकतो. तुमचा मुद्दा महत्त्वाचा आहे. पण काही जण असाही विचार करू शकतात की सारांशाचं मुख्य काम काय आहे हेच सांगणं आहे. बरोबर. त्याचं महत्त्व काय हे तर वाचकाने स्वतःच्या अनुभवातून शोधायचं असतं. आपण हे महत्त्व स्पष्ट करून देण्याचा आग्रह का धरतोय? खूप चांगला प्रश्न आहे. याचं कारण काय आहे ना, आजच्या काळात माहितीचा प्रचंड भडीमार आहे. हो, आपलं लक्ष वेधून घेण्यासाठी हजारो गोष्टी स्पर्धा करत आहेत. अगदी. अशा परिस्थितीत आपण वाचकाला केवळ माहिती देऊन थांबू शकत नाही. आपल्याला त्याला एक कारण द्यावं लागतं, एक हुक द्यावा लागतो. म्हणजे तुम्ही म्हणताय की सारांशाचा उद्देश आणि त्याची वाचकांसाठी असलेली प्रासंगिकता अधिक स्पष्ट केल्यास त्याचा प्रभाव वाढू शकतो. बरोबर. सध्याच्या सारांशाची सुरुवात कशी होते? थेट पहिल्या श्लोकाच्या वर्णनाने, जी माहितीपूर्ण आहे पण कदाचित आकर्षक नाही. ती सुरुवात त्या वाचकासाठी आहे जो आधीच गीतेचा अभ्यासक आहे. पण जो नवीन वाचक आहे, ज्याच्या मनात काही पूर्वग्रह आहेत, त्याला ती सुरुवात कदाचित आकर्षित करणार नाही करणार. आणि याला जोडून येतो तो सारांशाचा शेवट. तो प्रश्न, तुम्हाला कोणत्या श्लोकाचा अधिक अर्थ हवा आहे? हो, हा संवाद साधण्याचा प्रयत्न आहे, पण तो अनवधानानं सारांश अपूर्ण असल्याचा भास देतो. मला वाटतं लेखकाचा हेतू वाचकाला सहभागी करून घेण्याचा असेल, पण तुम्ही म्हणताय तेही बरोबर आहे. असं विचारल्यावर असं वाटतं की मुख्य गोष्ट सांगायचीच राहून गेली आहे. नेमकी हीच भावना येते. जणू काही हा सारांश नसून पुढच्या लेखाची प्रस्तावना आहे. तर यावर उपाय काय? उपाय म्हणून आपण सुरुवात आणि शेवट अधिक प्रभावी बनवू शकतो. सुरुवातीला एक असा हुक तयार करता येईल जो वाचकाच्या मनातल्या एखाद्या समस्येला थेट हात घालेल. आणि शेवटी एक असा विचार देता येईल जो त्या अध्यायाचं सार वाचकाच्या मनात कायमचं कोरून ठेवेल, त्याला एक पूर्णत्वाचा अनुभव देईल. हे इंटरेस्टिंग आहे. म्हणजे सुरुवातीला एक वैयक्तिक कनेक्शन आणि शेवटी एक कायमस्वरूपी टेकअवे. हो. आपण काही उदाहरणांवर बोलू शकतो का? सध्याची सुरुवात वर्णनात्मक आहे, त्याऐवजी काय करता येईल? नक्कीच. बघा, आपण अशी सुरुवात करू शकतो. जर तुम्हाला वाटत असेल की अध्यात्म म्हणजे केवळ अवघड तपश्चर्या आणि नियम, तर गीतेचा 9वा अध्याय हा तुमच्यासाठी आहे. हा अध्याय सांगतो की ईश्वराशी नाते जोडण्याचा सर्वात श्रेष्ठ मार्ग प्रत्यक्षात सर्वात सोपा आहे. हे छान आहे. हे थेट वाचकाच्या मनातल्या अध्यात्माबद्दलच्या कल्पनांना आव्हान देतं आणि त्याची उत्सुकता वाढवते. हो, किंवा आपण असंही म्हणू शकतो का, कल्पना करा की तुम्ही जे काही करता, अगदी साधं पाणी पिणं सुद्धा ती थेट ईश्वराची पूजा होऊ शकते. वा, उत्तम उदाहरण. 9वा अध्याय हेच गुपित उलगडतो. यामुळे वाचकाला वाटेल की यात त्याच्या रोजच्या जीवनाशी संबंधित काहीतरी आहे. अगदी बरोबर. दोन्ही हुक्स प्रभावी आहेत. आणि याच धर्तीवर शेवटी त्या प्रश्नाऐवजी आपण असा समारोप करू शकतो. कसा? थोडक्यात हा अध्याय आपल्याला कर्मकांडाच्या ओझ्याखाली दबण्याऐवजी आपले प्रत्येक कर्म प्रेमाने ईश्वराला अर्पण करून जीवन जगण्याचा एक आनंददायी आणि मुक्त मार्ग दाखवतो. म्हणजे सुरुवात आणि शेवट हे केवळ सारांशाचे भाग नसून ते वाचकाला या ज्ञानसागरात प्रवेश करण्यासाठी आणि बाहेर पडताना सोबत काहीतरी मौल्यवान घेऊन जाण्यासाठी असलेली दरवाजे आहेत. बरोबर. ही एक मोठी आणि महत्त्वाची सुधारणा ठरू शकते. आणि एकदा का वाचक या प्रवासात सामील झाला की मग पुढचा मुद्दा येतो, तो म्हणजे या प्रवासाचा मार्ग कसा आहे. पहिल्या मुद्द्यावरून हे स्पष्ट होतंय की वाचकाला गुंतवून ठेवणं महत्त्वाचं आहे.
आणि मला वाटतं हाच धागा तुमच्या दुसऱ्या मुद्द्याच्या केंद्रस्थानी आहे, जो मांडणीबद्दल आहे. हो. सध्याच्या सारांशामध्ये सर्व संकल्पना मुद्द्यांमध्ये विभागल्या आहेत, ज्यामुळे माहिती समजायला सोपी जाते. हो, ही मांडणी तर्कशुद्ध आहे. मुद्दे 1, 2, 3 असे दिल्याने वाचकाला एक स्पष्ट रचना दिसते. पण काय, गीतेतील विचार प्रवाह हा केवळ मुद्द्यांची यादी नाही, तो एक सखोल आणि सेंद्रिय प्रवाह आहे. सध्याच्या मांडणीमुळे हे मुद्दे एकमेकांपासून थोडे सुटे वाटतात. 1 मिनिट थांबा. पण मुद्द्यांमध्ये माहिती देण्याचा एक मोठा फायदा म्हणजे सुस्पष्टता. प्रत्येक संकल्पना स्वच्छ दिसते. आपण त्यांना एकत्र गुंफण्याच्या नादात मूळ मुद्द्याची स्पष्टता गमावण्याचा धोका नाही का पत्करत? तुमचा मुद्दा अगदी योग्य आहे आणि अनेक प्रकारच्या लेखनासाठी तो लागूही होतो. पण काय आहे ना, गीतेसारख्या ग्रंथाच्या बाबतीत संकल्पनांमधील परस्पर संबंध हाच खरा अर्थ आहे. म्हणजे इथे संकल्पना विटांसारख्या नाहीत, ज्या एकावर एक रचल्या आहेत. त्या एका जिवंत शरीरातील अवयवांसारख्या आहेत, जिथे प्रत्येक अवयव दुसऱ्यावर अवलंबून आहे. अगदी. आणि त्यांच्या एकत्रित कार्यामुळेच शरीर जिवंत राहतं. म्हणून संकल्पनांमधील परस्पर संबंध अधिक स्पष्ट केल्यास सारांश केवळ मुद्द्यांची यादी न वाटता एक सखोल विचारप्रवाह वाटेल. म्हणजे तुम्ही म्हणताय की मुद्द्यांना वेगळं करून आपण गीतेच्या मांडणीचं सौंदर्य आणि त्यातील आंतरिक तर्क नष्ट करतो. हो, काही अंशी तरी. उदाहरणार्थ, या सारांशातील ईश्वर सृष्टीचा केवळ साक्षी आहे हा मुद्दा क्रमांक 3. आणि भक्तीचा सोपा मार्ग हा मुद्दा क्रमांक 4. हो, हे दोन्ही मुद्दे खूप महत्वाचे आहेत. बरोबर. आणि ते केवळ महत्वाचे नाहीत, तर ते एकमेकांशी जोडलेले आहेत. त्यांच्यात एक कार्यकारण भाव आहे. तो सध्याच्या मांडणीत स्पष्ट होत नाही होत. वाचक काय समजतो? ओके, ईश्वर साक्षी आहे आणि हो, भक्तीचा मार्ग सोपा आहे. पण ईश्वर साक्षी आहे म्हणूनच भक्तीचा मार्ग सोपा आहे, हा जो अत्यंत सुंदर दुवा आहे, तो निसटून जातो. मला समजतंय, ईश्वराचं साक्षी असणं हे त्याचं औदासिन्य नाही, तर ती त्याची सर्वसमावेशकता आहे. बरोबर. तो कर्माच्या तपशिलात, त्याच्या लहान मोठेपणात अडकत नाही आणि म्हणूनच तो केवळ भावासाठी उपलब्ध असतो. हा विचारच खूप क्रांतिकारी आहे. अगदी अचूक. आणि ही लिंक जोडण्यासाठी आपल्याला संख्या वापरण्याची गरज नाही. आपण एका वर्णनात्मक परिच्छेदातून हे दाखवू शकतो. म्हणजे एका संकल्पनेतून दुसरी संकल्पना नैसर्गिकरित्या कशी विकसित होते हे दाखवायचं. हो, जणू काही आपण एक गोष्ट सांगत आहोत. हे कसं करता येईल याचं एखादं उदाहरण पाहूया का? आपण याच 2-3 मुद्द्यांना एकत्र गुंफून पाहूया. हो, नक्कीच. बघा, आपण मुद्दा 2, 3 आणि 4 एकत्र गुंफू शकतो. कसे? असं म्हणता येईल, श्रीकृष्ण प्रथम सांगतात की संपूर्ण जग माझ्यात सामावले आहे, पण गंमत म्हणजे मी या सर्वांपासून पूर्णपणे अलिप्त आहे. त्यांच्या यात साक्षी स्वरूपामुळे ते सृष्टीच्या चांगल्या वाईट कर्मात अडकत नाहीत आणि नेमके म्हणूनच त्यांच्यापर्यंत पोचण्यासाठी मोठ्या यज्ञांची किंवा महागड्या अर्पणांची गरज उरत नाही. कारण जे कर्मातच अडकत नाहीत, ते कर्माचे फळ कसे स्वीकारतील? अगदी बरोबर. ते स्वीकारतात फक्त त्यामागील भाव. म्हणूनच प्रेमपूर्वक दिलेले एक पान किंवा फूलही थेट त्यांच्या हृदयापर्यंत पोचते. आणि या एका तर्कातूनच श्रीकृष्ण अनन्य भक्तीचा राजमार्ग सर्वांसाठी खुला करतात. हो. वा, या प्रकारच्या मांडणीमुळे सर्व मुद्दे इतके सहज जोडले जातात की ते एकाच विचाराचे वेगवेगळे पैलू वाटतात, सुटे भाग नाहीत. यामुळे केवळ माहिती मिळत नाही, तर त्यामागील तर्कशुद्ध आणि सुंदर विचार प्रवाह समजतो. आणि वाचकाला गीतेच्या मांडणीतील सौंदर्य जाणवतं. हा बदल सारांशाची खोली खूप वाढवेल. हो, आणि त्यामुळे वाचक केवळ बौद्धिक पातळीवर नाही, तर तार्किक पातळीवरही समाधानी होतो. त्याला कळतं की गीतेतील प्रत्येक विचार हा दुसऱ्या विचारासाठी एक पाया तयार करतो. आणि मला वाटतं हा जो भाव आहे तोच आपल्या तिसऱ्या मुद्द्याचा गाभा आहे. बरोबर. आपण आत्तापर्यंत मांडणी आणि तर्काबद्दल बोललो, पण 9वा अध्याय हा केवळ तर्काचा नाही, तो प्रामुख्याने भावनेचा, भक्तीचा आहे. हो. या सारांशामध्ये योग क्षेमम वहाम्यहम आणि पत्रम पुष्पम फलम तोयम यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या श्लोकांचा अचूक उल्लेख आहे. ही एक मोठी ताकद आहे. हो, हे उल्लेख अचूक आहे आणि आवश्यकही. पण पुन्हा माझा तोच प्रश्न आहे. कोणता? आपण या श्लोकांच्या केवळ शाब्दिक अर्थापलीकडे जाऊन त्यामागे दडलेली भावनिक आश्वासकता आणि प्रेम वाचकांपर्यंत पोहोचवू शकतो का? म्हणजे सध्याचं विवेचन थोडं बौद्धिक आणि कोरडं वाटतं. हो, ते माहिती देतं पण दिलासा देत नाही.
म्हणजे आपला तिसरा मुद्दा असा आहे की सारांशाची तात्विक बाजू भक्कम आहे, पण भक्तीमधील भावनिक गाभ्याला अधिक महत्त्व दिल्यास तो वाचकाच्या हृदयाला थेट स्पर्श करेल. अगदी. पण इथे एक धोका आहे नाही का? भावनिक भाषा वापरताना ती भडक किंवा प्रवचनीय वाटू शकते. हो, आणि आजचा वाचक अशा भाषेपासून थोडा दूर पळतो. मग तो समतोल कसा साधायचा की जिथे भावना आहे पण भडकपणा नाही? हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, आणि तो साधण्याचा मार्ग म्हणजे भावना शब्दांमध्ये ओतण्याऐवजी त्या श्लोकाच्या अर्थाचे जे परिणाम आहेत ते उलगडून दाखवणे. म्हणजे भावना शब्दांमध्ये नाही तर त्या शब्दांच्या अर्थाच्या खोलीत असते. हे श्लोक म्हणजे केवळ वचन नाहीत. हा, तर ते भगवंताचे आपल्या भक्तासोबतचे एक भावनिक नाते आहे. अगदी आपल्याला ते नातं उलगडून दाखवायचं आहे. म्हणजे हे खूप सुंदर वचन आहे असं म्हणण्याऐवजी ते का सुंदर आहे आणि त्याचा भक्ताच्या जीवनावर काय परिणाम होतो हे सांगणं अधिक प्रभावी ठरेल. अगदी बरोबर. आपण योगक्षेमम वहाम्यहम हा श्लोक घेऊया. हो, जे माझे भक्त अनन्य भावाने चिंतन करतात त्यांच्या गरजा मी पूर्ण करतो आणि त्यांच्याकडे जे आहे त्याचे रक्षण करतो. याचा अर्थ सारांशामध्ये दिला आहे, पण याला आपण अधिक भावनिक कसे बनवू शकतो? कसा? आपण असं लिहू शकतो, हे केवळ एक वचन नाही तर भक्ताच्या जीवनातील सर्व चिंता ईश्वराने स्वतःवर घेतल्याची ही एक प्रेमळ घोषणा आहे. प्रेमळ घोषणा छान शब्द आहे. या एका वाक्यातून भगवंत साधकाला भौतिक आणि आध्यात्मिक काळजीमधून पूर्णपणे मुक्त करतात. हे फक्त आर्थिक किंवा भौतिक सुरक्षेचा आश्वासन नाहीच, हा तर मी आहे हा एक प्रचंड मानसिक आधार आहे. बरोबर. तू फक्त तुझं ध्येय साध, बाकी जगाची चिंता मी पाहतो, असं जेव्हा कोणीतरी खात्रीलायकरीत्या सांगतं तेव्हा मिळणारी जी मुक्ती आहे ती या वचनात आहे. बरोबर. या वर्णनाने त्या श्लोकामागची भावना थेट पोहोचते. हो. आता पत्रम पुष्पम फलम तोयम या श्लोकाबद्दल बोलूया. हो, जो कोणी मला प्रेमपूर्वक एक पान, फूल, फळ किंवा पाणी अर्पण करतो ते मी स्वीकारतो. याबद्दल काय म्हणताय? आपण असं म्हणू शकतो, येथे ईश्वर अर्पणाची किंमत नाही तर त्यामागील भावना पाहतो. या एका विचाराने अध्यात्मातील श्रीमंत गरीब, ज्ञानी अज्ञानी असे सर्व भेद नाहीसे होतात. म्हणजे भगवंताला तुमच्याकडून महागड्या वस्तूंची अपेक्षा नाही, त्याला फक्त तुमच्या हृदयातील निर्मळ प्रेम हवं आहे. हा श्लोक म्हणजे अध्यात्माचं लोकशाहीकरण आहे. अध्यात्माचं लोकशाहीकरण ही कल्पना खूप शक्तिशाली आहे. हो, तो भक्तीचा मार्ग प्रत्येकासाठी, अगदी प्रत्येकासाठी सहज उपलब्ध करून देतो. अशा भाषेमुळे सारांश केवळ माहितीपूर्ण न राहता तो वाचकाला एक भावनिक आणि आध्यात्मिक अनुभव देईल. तो केवळ डोक्याने नाही तर हृदयानेही गीतेशी जोडला जाईल. नेमका हाच उद्देश आहे. तर आजच्या चर्चेतून मला वाटतं 3 मुख्य मुद्दे समोर आलेत. हो, पहिला म्हणजे सारांशाचा उद्देश आणि त्याची आजच्या काळातली प्रासंगिकता अधिक स्पष्ट करायची. त्यासाठी आपण एक आकर्षक सुरुवात आणि प्रभावी शेवट कसा करता येईल हे पाहिलं. बरोबर. दुसरा मुद्दा होता त्या सुट्या मुद्द्यांऐवजी त्यांना एका कथात्मक प्रवाहात गुंफण्याचा. हो, जेणेकरून सारांश एकसंध आणि तर्कशुद्ध विचार प्रवाह वाटेल, केवळ मुद्द्यांची यादी नाही. यामुळे गीतेच्या मांडणीचं सौंदर्य वाचकापर्यंत पोहोचेल. आणि तिसरा म्हणजे तात्विक विश्लेषणासोबतच तो जो भक्तीचा भावनिक गाभा आहे त्याला स्पर्श करायचा. हो, योगक्षेमम वाहम्यहम सारख्या श्लोकांचा केवळ अर्थ न सांगता त्यामागील आश्वासन आणि प्रेम वाचकांपर्यंत पोहोचवणे. अगदी बरोबर. या सूचनांवर काम करून तयार झालेला नवीन आणि अधिक प्रभावी सारांश पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. आम्हाला खात्री आहे की या बदलामुळे हा उत्कृष्ट सारांश आणखी प्रभावी होईल. हो, तुम्ही तुमची सुधारित आवृत्ती आम्हाला पुन्हा पाठवू शकता.